तुम्ही होता यांची मंडळी होती आणि कसे दिवस गेले 10-12 वर्ष कसे आता होते तर आता नवीन मुलं आले नंतर चांगली मुलं येते चांगल्यामध्ये आहे त्याच्यामध्ये दैवरानं शाळेत ॲक्च्युली मुलं चांगले दुसरा येतो तसा काळामध्ये तुमचा विकास सगळा जास्त टेक्निक होते तर मुलं विकासला बोलावलं पाहिजे होते जरा माहिती जास्त संदेहात घेतला तर दैवरांना आपल्या आज विकासात एक लाभले खऱ्या अर्थानं पैलवान क्षेत्रामध्ये त्यांच्या जीवनाचा भाग बघितला म्हणजे पाहिजे तर आकर्षित करणार आहे 4-5 वर्ष किती कुस्ती सोडून झाल्यानंतर पुन्हा पाहिजे चांगली कुस्ती करणे चंद्रासारख्या जबर महाराष्ट्र 21व्या 6 पाठलं आपले ह्याचा सोलापूरचा काय कसं असलम काजी खऱ्या अर्थानं असलम काजीला महाराष्ट्रातून दूर लागत नव्हते तर जाताना केव्हा पाहिजे देवीला समजलं नाही तरी कला होती ती आपली आत्मविश्वासाने तिला शिकवली आणि तिने आत्मसात केली खऱ्या अर्थानं गुरुवा शिकवत असतो पण आत्मसात करणं हे त्या पैलवानाचं काम असतं प्रत्येक ठिकाणी आपण काही धडे घेत असतो विकास खात्याचं पाहिलं तर शरीरात साथ दिली नाही तिच्या पोटाच्या विकारामध्ये झाले नाही ती सुद्धा हिंदी केसेस होऊ शकले असते महाराष्ट्र केसेस तिने पाहिलेलं तर हिंदी केसेस होऊ शकले पण त्यांच्या कुस्ती क्षेत्राचं प्रेम पोराने घडावचं प्रेम आज सुद्धा या तालमीचा व्यवस्थित चालवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे तसेच सातारा उरुस भागाचे कुस्त्याच मैदान होता त्याच्यासुद्धा मोठा वाटा त्यांचा याच्यामध्ये आहे पैलवान क्षेत्रातला चांगले पैलवान घडावे 40 पैलवान घडावे आणि विशेषतः म्हणजे त्याचे आपल्याकडे 40 पैलवान बरेचसे ओढून गेले पाहिला असेल तर भगवान मोरे पहिला सारख्या तालमीतले पंडित काका गेले याच्यामध्ये जातात तालमीची परंपरा वेगळी आहे परवाचे ते बारामतीचे आपले तालमीत होते ते आता पुणे महापाचे जिल्हा परिषद अध्यक्ष आहे तर ते सुद्धा इथे येऊन तालमीतून पाया पडून सगळ्या मुला म्हणजे दुसरं सांगितलं की तालमीचा माध्यमिक काम मोठा आहे समजा एखादी पैलवान मोठं नाही प्रत्येक क्षेत्रात कोणाला मिळत असतो तेव्हा आपण इथं धडे घेण्यात आला व्यवस्थित राहायचं चांगलं घ्यायचं शिक्षण घ्यायचं आणि तात्यासारख्या विकास तुझ्या पैलवानचा आपण आदर्श करून ठेवायचा आणि आपोआप ती कला प्राप्त होते याच्यातनं सुद्धा झालं की या ठिकाणी तात्या आले व्हिडिओ आले आणि योग्य ठिकाणी आले चांगल्या तिथं घ्यायला आल्यामुळं तात्याला खरं म्हणून त्यांचं कौतुक करावं त्यांच्याबरोबर त्यांची साथी घ्यावी किंवा जिल्हा बहुमत संघटनेचे जिल्हा आहेत कार्यकर्ते चांगले त्यांच्यामध्ये हा जिल्हा त्याचा मुलगा पण या ठिकाणी आहे याच्यामध्ये खरं म्हणजे तुम्ही तात्या जेव्हा काय मी जेव्हा असं वाटतं की जेव्हा असं वाटतं याच्यात तर आपण एक चांगले हनुमान भक्ती किंवा हनुमान श्रद्धा ठेवू आपण चांगली पैलवान होऊया पदऱ्या तयार करूया चांगली करू याच्यात सातारा जिल्हा बहुमता संघटनेचे अध्यक्ष त्यांचे बंधू माझ्याबरोबर 10 वर्ष सातारा कोल्हापूर या ठिकाणी होते आता त्यांचा मुलगा आपल्या इथे ते घेऊन आले तर मला जगदाळे अप्पा हे 2 शब्द आदरणीय वस्ताद आणि आमचे ज्येष्ठ मित्र मनापासून प्रेम करणारे विकास तात्या आणि सर्व माझ्या बालमित्रांनो पैलवान मित्रांनो खरंच इतकं आज हा गुरुपौर्णिमेचा हा क्षण आणि हा दिवस ह्या सांगली या भोसले व्यायामशाळेत येण्याचा योग म्हणजे खऱ्या अर्थानं हा सुवर्ण अक्षरात लिहिण्याकरता आमच्या दृष्टीनं योग लाभला तुमचा सगळ्या संवाद लाभला अतिशय गुरु शिष्याचं नातं म्हणजे इतकं नातं की आजकाल प्रत्येकाला 2 बाप लागतात एक गॉडफादर एक जन्मदाता बाप गॉडफादरच म्हणजेच गुरु की जन्मदाता बाप जन्म देतो पण गॉडफादर हे असे असते होते की ज्या वेळेला काही शिष्याकडून चुकत असतं त्यावेळेला पाठीशी घालून नेणारे हे गॉडफादरच असतात तसे आज हे तुम्हाला इतके आदरणीय गॉडफादर लाभलेले आहे की तुमच्या वेळोवेळी ज्या वेळेला संकट येतात त्यावेळेला तुमचे गुरुवर्गीयच पाठीमाग उभं राहतात तुम्ही घरी सांगू शकत नाही पण गुरुंना सांगू शकता
आणि गुरु शिष्याचं नातं इतकं नातं अतूट आहे की ते रेशमी धाग्यासारखं राहणार. आणि हे गुरु शिष्याचं नातं आणि नशिबान पैलवान की खेळाडू आणि प्रत्येकाच्या जीवनात आजकाल प्रत्येक जण सेल्समॅन आहे. मग मी शेतकऱ्याचं काम करतो, मी माझी भाजीपाला विकतो, मी सेल्समॅन आहे. नाटककार नाटक विकतो, गायक गायन विकतो आणि कुस्ती खेळाडू हा तो एक कला विकतो आणि तो मानधन कमवतो. नोकरीवाला नोकरीत पैसे कमवतो, पण खेळाडूची असं जीवन आहे की तुम्हाला टाळ्या वाजून तुम्हाला स्वागत करून मानधन देणार करतायत, पण त्याचा अर्थच खेळाडूंना कळला नाही. खेळाडू जीवन अक्षरशः मंत्र्याला जीवन नाहीये, हे खेळाडूला जीवन आहे. की हे खेळाडू जीवन आज की ह्या सांगली जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातले तुमचे कुस्तीप्रेमी एकत्रित आले. तुमची मैत्री कुठपर्यंत आली की मैत्रीचं नातं शासनापेक्षा आणि नात्यापेक्षा श्रेष्ठ असते की तुम्हाला संपूर्ण ज्यावेळेला सातारा जिल्ह्यात याल, कोरेगाव तालुक्यात याल, ज्यावेळेला काय गरज वाटणार त्यावेळेला तिथले पैलवान तुमचे मित्र असणार, तुम्ही त्यांना फोन करणार. तिथला पैलवान इथं येणार, सांगलीत येणार, त्यावेळेला कुठली गरज वाटणार त्यावेळेला इथं फोन करणार. माझी अशी मला अडचण आहे, मदत करा. हे नातं तालमीतलं प्रेम, तालमीतलं एकामेकाचं जुळलेलं मातीतलं प्रेम हे इतकं अतंत संपूर्ण इतकं अगणित प्रेम आहे. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला इथं बोलायला संधी मिळाली आणि खरंच हे असंच प्रेम तुमचं आणि तुम्ही जितकं मोठं व्हाल तितकं तुम्ही तुमच्या गुरुचं नाव इतकं मोठं कराल की गरुड भरारी सारखं उंच व्हावं. आदरणीय धर्मराज जगदाळे बहुमता जिल्हा संघटने यांचं ताकद जास्तीत फोटोचा मी